ही रील पाहत असाल तर आधी एक ग्लास पाणी प्या आणि मगच पहा. का ते सांगतो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का की हिवाळा आला, थंडी पडली की आपल्याला तहान लागतच नाही. पण तहान न लागणे म्हणजे शरीराला पाणी नकोय असं बिलकुल सुद्धा नाही. उलट थंडीच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनची शक्यता जास्त असते. कारण थंडी पडली की आपलं शरीर लगेच सर्वायवल मोडवर जातं. आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात जेणेकरून हीट म्हणजे शरीरातील गरमी शरीरातच टिकून राहावी. या प्रोसेसमध्ये किडनीकडे जास्तीत जास्त रक्त पोचवलं जातं आणि किडनी आपलं काम करत करत जास्तीत जास्त पाणी फिल्टर करून शरीराबाहेर टाकते. आणि खरी समस्या इथेच उत्पन्न होते. कारण गरमी नाही म्हणून घाम नाही आणि घाम नाही म्हणून तहान लागतच नाही. पण आपल्या श्वासातून आणि लघवी वाटे शरीरातून पाणी तर निघतच असतं. पण आपल्याला डिहायड्रेशन झालंय हे कसं समजतं? तर ओठ फाटणे, चक्कर येणे, डोके दुखणे, स्किन ड्राय होणे, स्किन फाटणे, लघवीचा रंग गडद होणे ह्या अशा समस्या उद्भवतात. आपल्याला वाटतं थंडीच्या दिवसांमध्ये हे तर नॉर्मल आहे, पण हाच तर सगळ्यात मोठा धोका असतो. आणि यात जर आपल्याला डिहायड्रेशन झालंच तर रक्त घट्ट होणे, हार्टवर प्रेशर येणे, बीपी लो होणे, किडनीवर लोड येणे, शरीराच्या अवयवांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागणे आणि काही केसेसमध्ये ऑर्गन फेल होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि म्हणूनच हिवाळ्यामध्ये तहान लागण्याची वाट बघत बसूच नका. रोज जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. थंड पाणी नको वाटत असेल तर गरम पाणी प्या. फक्त पाणीच नाही तर सूप, हर्बल टी, पालेभाज्या, फळे, काकडी, टोमॅटो अशा सर्व गोष्टी नक्की खावा. कारण अशा गोष्टीतून शरीर नॅचरली हायड्रेट होतं. विशेषतः लहान मुले आणि सिनियर सिटीजन्सना तहान जाणवतच नाही, पण त्यांना वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. कारण हिवाळ्यात थंडीमुळे तहान जरी कमी लागत असेल तरी शरीराची पाण्याची गरज काही कमी होत नाही. हे लक्षात असू द्या. समजलं? सावधान रहा, सतर्क रहा, स्वतःची आणि लहान बाळांची काळजी घ्या, पाणी पीत रहा.